वाल्मिकने हत्येच्या दिवशी देशमुखांना धमकी दिली. वाल्मिकनं हत्येच्या काही तास आधी धमकी दिली होती. 9 डिसेंबरला 4च्या दरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण झालं. दुपारी 3:20 ते 3:40 घुले चाटेकरांचा संवाद झाला. घुले चाटे वाल्मिकची फोनवरून चर्चा झाली. आरोपीनं कट रचून देशमुखांची हत्या केली. अधिक तपासासाठी कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. हे संघटित गुन्हेगारीचं प्रकरण असल्याचंही कोर्टात माहिती देण्यात आली. कराडवर मकोका लावावा. तपासादरम्यान पुरावे मिळालेत. पुराव्यांची उलट तपासणी करायची आहे. घटनेतील एक मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे. आंधळेला फरार व्हायला कराडनं मदत केली का हे तपासायचंय. कराडची परदेशात मालमत्ता आहे का हे तपासायचंय. आरोपीच्या वकीलनं काय युक्तिवाद केला. वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे, कराडच्या वकिलाने म्हटलंय. कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाहीये. मग आता सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपीनं कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केली.